गेल्या 5 वर्षाची कामगिरी बघा। विकास कामाच्या माध्यमातून मी आपल्याला त्यांच्याबरोबर काम केले, अनेक पंतप्रधानांबरोबर काम केले, अनेक सरकारमध्ये काम केले। 15 वर्षामध्ये मी लोकसभेमध्ये काम करत असताना गेल्या 5 वर्षाचे कामाची हे जर आपण पाहिला, कामाचा वेग पाहिला, कामाची गती पाहिली तर स्पष्टपणे फरक जाणून येतो। आज आपल्याला उदाहरण जर सांगायचं झालं, आपल्याकडे नारायणगावची ट्रॅफिक असेल, राजगुरुनगरची ट्रॅफिक असेल, या भागातल्या लोक आता टीका करतात आणि टीका करणारी ही सगळी मंडळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी होती। अनेक वर्ष त्यांचं सरकार होतं, त्यांच्या सरकारच्या काळामध्ये ही मंडळी झोपली। त्या रस्त्याच्या खेडसिनच्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली ही फक्त या सरकारच्या काळामध्ये, आणि जवळजवळ काम पूर्ण होत आले सुद्धा हे सुद्धा या सरकारच्या काळामध्ये। 10 वर्षांमध्ये तुमचे सरकार होतं, केंद्रामध्ये तुमचं सरकार होतं, राज्यामध्ये तुमचं सरकार होतं, रुपया टाकता आला नाही। आणि विचारते आम्हाला की काम अपूर्ण का? अरे तुम्ही तर काहीच केलं नाही, जे काही अपूर्ण आहे तेच मी केले, आम्हीच केलेलं आहे ते। आज मला सांगा की नारायणगावचा बायपास बाकी आहे, राजगुरुनगरचा बायपास बाकी आहे, यासाठी आतापर्यंत आळेफाट्याचा बायपास बाकी आहे। ही कामं जी आडली ती सुद्धा शेतकऱ्याच्या जमिनीचं भूसंपादन व्यवस्थित पद्धतीनं झालं नसल्यामुळे झालं। सरकारकडे पैसा नाही असं काही नाहीये, पैसे पडून आहे, सगळे पडून आहे, परंतु जागेचं भूसंपादन वेळेवर न झाल्यामुळे ठेकेदार कंटाळून पळून गेला, त्याने सरकारवर कोर्टामध्ये केस केली। नॅशनल हायवेकडनं 500 कोटी रुपयाची भरपाई मागितली की आमच्या 4 वर्ष तुम्ही जागा दिली नाही म्हणून आम्हाला भरपाई मिळून द्या। ती बाब कोर्टात चालू, त्यामुळे काम सगळं रखडलं। पण रखडलेलं काम रखवून न देण्याची जबाबदारी माझी। म्हणून मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेमध्ये प्रश्न मांडला नितीन गडकरींच्या पुढं की माझा नारायणगावचा बायपास असेल आणि खेडचं घाटाचं काम असेल, या कामासाठी मला 90 कोटी रुपये पाहिजे। ऑक्टोबर महिन्यापासून मागणी करतोय, तर ती मी मागणी पूर्ण करून त्याचं टेंडर मंजूर करून वर्क ऑर्डर दिली आणि गेल्या 8-10 दिवसापूर्वी आचारसंहिता लागायच्या अगोदर ते दोन्ही कामाला आपण सुरुवात केलेली आहे। म्हणजे मला सांगा की एखादं काम रखडलंय, कायदेशीररित्या जरी रखडलं असेल तर त्याच्यावर मार्ग काढून ही जबाबदारी माझी होती, ती मी पूर्ण केलेली आहे। आणि मी आपल्याला आवर्जून सांगेन की नारायणगावच्या बायपासचं काम, नारायणगावचा बायपास येणाऱ्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये चालू होईल याची मी तुम्हाला खात्री देतो। खेडच्या घाटाचं सुद्धा 1 लेन कदाचित महिन्यात 6 महिन्यामध्ये सुद्धा ते सुद्धा काम होईल। सांगण्याचा उद्देश असेल की जर काम आडली तरी ती पूर्ण करून घ्यायची धमक आमच्यामध्येच आहे। राहिला प्रश्न बैलगाड्यांचा, बैलगाड्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ही पाप त्यांचीच आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बैलगाडा शर्यती बंद झाल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या। त्यांच्या मंत्र्याच्या चुकीच्या नोटिफिकेशनमुळे बैलगाडा शर्यती बंद झाल्या। त्यांनी आता कोणी म्हणतं मी बैलगाडा चालू करेल आणि मी घोड्यावर चढेल, आणि ज्यांना बैलगाड्यातलं काहीच माहिती नाही, ज्यांनी कधी काही केलं नाही, 10 वर्ष काही कुठे नव्हते, अशी मंडळी आता बैलगाडा चालू करण्याचं असं काहीतरी खोटेपणा नाटकीपणा चालू झालाय। जो येतो तो सांगतो की मी बैलगाडा चालू करेल, पण बैलगाडा शर्यतीसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत झगडणार हा तुमचाच खासदार आहे। तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, आज नाही 20 वर्ष खासदार व्हायच्या अगोदर पासून मी बैलगाडा क्षेत्राच्या बैलगाडा मालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला। सर्वाधिक जास्त घाट बैलगाडा घाट बांधून देण्याचं काम मी केलेलं आहे, खासदार निधीचं असेल किंवा माझ्या स्वतःच्या निधीचं असेल। हे सगळं एका बाजूला, मला सांगा राष्ट्रवादीच्या कुठल्या आमदारांना घाट बांधून दिलाय? एकाने नाही। मी माझ्या खासदार निधीतून कमीत कमी 42 घाट माझ्या मतदारसंघात बांधून दिलेले आहेत। बैलगाड्यावर बोलण्याचा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला तर अधिकारच नाहीये। ज्या वेळेला बैलगाड्या बंद पडले त्यावेळेला ही सगळी मंडळी बारामतीला गेली होती। आपल्या तालुक्यातील लोक 4-4 गाड्या करून बारामतीला गेले। त्यावेळेला आपल्या बैलगाडा मालकांना असं सुनावण्यात आलं की बैलगाडा शर्यत
ही कुठेतरी भिकारपणाची लक्षणे तुम्ही त्यातून दूर व्हा. अशा प्रकारचे विचार असणाऱ्या लोकांनी आम्हाला बैलगाड्याबद्दल शिकू नये. बैलगाड्या चालू करणं ते आम्हीच करणार आहोत, बाकी कुणाचं काम नाही मी आपल्याला सांगितलं. हे अनेक प्रश्न तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं गेले. 15 वर्ष काम करत असताना माझ्या पूर्वीचे किती खासदार तुमच्याकडे ह्या गावामध्ये आले आपल्याला मनापासून विचारायचा प्रश्न आहे आणि माझं चॅलेंज आहे. आणि मी माझ्याकडून हे आपल्या गावासाठी गेल्या 15 वर्षामध्ये काय दिलं ते वाटून दाखवतो. पहिलं काम जे मी केलं 2007-8 साली पिंपळवंडी ते वाघपटा हा 1 किलोमीटरचा रस्ता केला. शिंदे बामणे ते आळेशिव हा रस्ता केला 2.5 लाख रुपयाचा. आपला नदीवरचा पूल केला 8 कोटी रुपयाचा. पिंपळवंडी येथे मुस्लिम दफनभूमीसाठी 4,65,000 दिले डीपीटीसी मधून. खासदार निधी ओढ्यावर संरक्षण भिंत बांधली 2.5 लाख रुपये. पिंपळवंडी ओढ्यावर पूल बांधला खासदार निधीतून 2.5 लाख रुपये. भटकळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेला संगणक दिले. दुसऱ्या शाळेला परत UPS दिले. अजून एक संगणक दुसऱ्या वर्षी दिले. त्याचप्रमाणे काळेकरवाडीला 2 संगणक दिले. पिंपळवंडी हद्दीतील पुणे नाशिक रस्ता 50 ते लेंडे बामणेमाळा या रस्त्यासाठी डीपीटीसी मधून 15 लाख रुपये दिले. पिंपळवंडी हद्दीतील पुणे नाशिक रस्ता ते लेंडे बामणेमाळा रस्त्यासाठी पुन्हा डीपीटीसी मधून 10 लाख रुपये टाकले. ग्रामपंचायत पिंपळवंडी ते बंगलावस्ती ते वाघपट्टा रस्त्यासाठी डीपीटीसी मधून पुन्हा 10 लाख टाकले. अशा प्रकारे वाचनालय लेंडे बामणेमाळा या ठिकाणी वाचनालयासाठी 7 लाख रुपये दिले. जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी पिंपळवंडीला 2 लाख 2 कम्प्युटर दिले.